माझा परिचय, मी रावसाहेब तात्यासाहेब चौगुले, गाव माझं बलवडी, नाझर बलवडी आणि नवऱ्यानं बायको तुडवली, माझं गावाचं नाव आहे. तर बहुरूपी बघितलेलं आहे तुम्ही सर्वांनी. छत्रपती शिवरायांच्या काळापासून आम्ही बहुरूपी माही चालत आलेले आहे. तर बहुरूपीचे मनोरंजन, बिना पगारी फुलाधिकारी दंगलपेठ लोक चाललो घरी, तालुका धारा, जिल्हा घरात, मुक्काम पोस्ट संडासात, ही आपला पत्ता आहे. मग त्याच्यामुळे तुम्हालाही कुठल्याही प्रकारचा अडचण आली तर मला फोन करायचा. माझा नंबर आहे 9860 2 बोकडे 1 पाठ, लागली वाट मी नंबर करतो पाठ, तुम्ही लावा सगळ्याची वाट. ही मोबाईल नंबर आपला. कालच सगळ्यांना श्रीदेवीनं मागवला होता, 2.5 कोटी रुपयाला दिलं नाही मी. त्याच्यामुळे आता वर्ण मोबाईल मागवला. तुम्ही बी काय टेन्शन घ्यायचं नाही. मी बी चौगुले साहेब जिल्ह्यात कोणाला भेट नाही, बायकोला भेटतो सर आपण पण. 18 जिल्ह्यात आपला पहिला नंबर आहे, 9 चपात्या खाऊन. माझ्या बी सासऱ्याचं लग्न काढलं सर काल 40 तारखेला. लग्न आहे पंढरपूरला, जेवण आहे मंगळवेढ्याला आणि पाणी प्यायला जायचं आटपडीला. त्याच्यामुळे कार्यक्रम मी जवळ केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी गाणं ऐकलेलं आहे. चला काकू चला लग्नाला चला, पोरं बांधा खामाला, कुत्री घ्या काकाला, मध्ये मध्ये गुसा, तांदूळ निसा, दोघीचा शेंबूट, तिघीजणी पुसा आणि जेवाला बसा. 40 एकर ऊस केला पत्रावर सर मी. 40 एकर ऊस लावला पत्र्यावर, लाईन पेन चुलीला लावली, मोटर बसवली हागंदारीला. स्वर्गातनं पाईपलाईन घेतली, भीतीला होल मारलं, चुलीतनं पाणी सोडून दिलं. 80 टन ऊस गेलाय माझा बी कारखान्याला, सदाबान कारखान्याला. मला बी पैशाला काही कमी नाही, पैसे कोंबड्या खात नाहीत. आता मला खर्चाला नाहीत म्हणून मी इकडे आलो. काल गरगरीबांना काल पोत्याने पैसे वाटले मी. आता माझेच पैशाची वांदा आहेत म्हणून मी मलाच इकडे यावं लागलं. मी बी आता बिना पगार आहे, फुल अधिकार आहे. माझी बी कंगाल बँक आहे. काल जम्मू काश्मीरला गेलो होतो, बर्फ लागली म्हणून पेट्रोल टाकून जाऊन आलो मी. भारताचा पुरस्कार मलाच भेटलाय. ठीक आहे, हेच गोगल बक्षीस भेटलाय मला, आहे का. सगळा नंबर बक्षीस दिलाय मला. त्याच्यामुळे माझा जिल्ह्याचा पुरस्कार. काल एका गोळीत काल 350 उडवले, 350 एका गोळीत उडवले. जिवंत आहे का नदी म्हणून इकडे पळून आलो. काल आजी दोघांना मागितले होते 2.5 कोटी रुपयाला, दिलं नाही. माझी ऑफर होती फक्त 1.5 कोटीची. आजी दोघांना 2.5 कोटीला मागितले होते. त्याच्यामुळे सर तुम्ही बी काय टेन्शन घेऊ नका, तुम्हाला बी बंदोबस्ताला देऊन टाकतो. तुम्ही बी मला कधी बी फोन करा. माझा नंबर आहे 61 62 67. कधी बी गोळा घाला फटाफट. त्याच्यामुळे तुम्ही बी टेन्शन घेऊ नका. जिल्ह्यात पहिला नंबर आहे आपला, 9 चपात्या खाऊन. काल फॉरेनला गेलो होतो मी बंदोबस्ताला. काल फौजदार होतो, आता हवालदार झालो. मग त्याच्यामुळे आता माझा बी बंदोबस्त लय कडक आहे. पेणाऱ्या लोकांना सोडून देतो, जिप्यातनं त्याला अटक करतो. पिऊन बायकोचा मार खाला का 15,000 बक्षीस देतो मी. आता नेम कडक काढलाय. जगाला भारीन बायकोची अरे. बायको पुढे वाकडे तर खावा चुली पुढची लाकडे, नेम चालाय आता. त्याच्यामुळे आता कायदा कडक निघालेला आहे. आता बायकांचा कायदा निघालेला आहे. त्याच्यामुळे बायकोला वाकडं बोलून चालत नाही. आता फुकारीने मार भेटतोय. जमाना लय वाईट आहे. मग त्याच्यामुळेच हवालदार बेंडे, खाताव छेची अंडे, गुंडी बदमाशी को मारता लंबे दंडे. काल 350 गाड्या अंगावर गेल्यात काल माझ्या. काल मारता मारता वाचलो. गाड्या मोडून पडल्यावर मला काय झालं नाही, कारण मी फुलाखाली बसलो. नशीब चांगलं माझं. मग त्याच्यामुळे आता माझा बी आता बदली होणार आहे. उद्या आता मुंबईला. काल मुख्यमंत्र्यांनी काल मला बी मिटिंगला बोलवलं. काल मला फोन केला होता त्याने. साहेब म्हणलं तुम्ही मिटिंगला या. मी म्हणलं मी मोठी गाडी घेऊन येतो. बाहेरच लावली, आता गेटच्या बाहेरच लावली. 40 पोती डिझेल गेलं इथपर्यंत येऊ सर मला पण. मग त्याच्यामुळे सर तुम्ही बी काय टेन्शन घेऊ नका. आपण बी स्थळ बघितलं तुमच्यासाठी. स्थळ लय भारी बघितलं. काल 150 वर्षाची पोरगी बघितली. मुलगी लय भारी आहे. काल डांबराचा कलर दिलेला आहे. मातीच्या ढकलात भिजू घातल्या. डांबराचा कलर दिलाय. कलर दिला का पैसे परत, कलर गेला का पैसे परत. लग्नाची बोलेवर नांदाची बोले नाही. त्याच्यामुळे तुम्ही बी काय टेन्शन घ्यायचं नाही. मग त्याच्यामुळे आपण बिना पगारीन फुल अधिकारी आहे ना. आणि दंगलपेठ लोक चाललो घरी, कारण जिथं शांतता तिथं बंदोबस्त आहे. दंगलीत घुसलं की 1-2 फटकं टाकलं का 4 महिने उठायचं नाही. त्याच्यामुळे दंगलीत घुसायची काही भानगडच नाही माझी. तालुका दारा, जिल्हा घरात, मोकम पोस्ट संडासात आपला पत्ता आहे. मग त्याच्यामुळे तुम्ही बी काय टेन्शन घ्यायचं गरज नाही. तुम्हाला कधीही पैशाची अडचण येऊ द्या, कधी बी मला फोन लावा. आणि आपल्या कंगाल बँकेला येताना राखील डबा आणि काडीच पेटी घेऊन. ओके, मी थँक्यू, धन्यवाद. हे आमचं असा मनोरंजन हे असतंय बघा. राजांच्या काळामध्ये गुप्तहेर खात्याचे प्रमुख, राजांचा तिसरा डोळा बहरजी नाईक. बहरजी नाईक काय करत होते, वेगवेगळ्या पक्षांचा आवाज, वेगवेगळे वेश परिधान करून शत्रूच्या गोट्यात जाऊन ऐका ना, शत्रूंना सुद्धा माहित नव्हतं बहरजी नाईक कोण आहे. बहुरूपी साधू, फकीर, महाराज अशी वेगवेगळे
वेशभूमिका करून शत्रूच्या गोट्यात जाऊन माहिती काढून छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती पोहोचवत होता। राजांच्या साथीदारांना सुद्धा माहित नव्हतं हा बहरजी नाईक कोण आहे। आणि बहरजी नाईकांची समाधी बाणूरगड शुक्राचारी या ठिकाणी आहे। कधी बाय चान्स मध्ये तुम्ही गेला शुक्राचारी बाणूरगड या ठिकाणी बहरजी नाईकांचं समाधी आहे तिथं। आता त्यांच्या उभद मूर्तीचं काम चालू झालेलं आहे। कधी तुम्हाला वेळ भेटला तरी तुम्ही अवश्य जाऊन पहा। राजांच्या काळामध्ये आमचे आजे पंजे पहिले खेळ करायचे। राम, लक्ष्मण, हनुमान, शिवशंकर, श्रीकृष्ण अशी वेगवेगळे वेश परिधान करून एका गावात 2-2, 3-3 दिवस नाटक, सोंग, मनोरंजन, करमणूक करण्याचं काम करायचं। लोकांच्या गावात आम्ही गेलो, लोक काय लोक चांगले बोलतात, काय लोक वाईट बोलतात, कोण लोक निंदा टीका मापा काढण्याचे प्रयत्न करतात। मग लोकांना काय माहित नाही की बहुरूपी का फिरतो, का करतो, ह्यांची परंपरा तात्पुरती आहे त्या राजांच्या काळापासून आहे। त्या बहरजी नाईकापासूनच आमची पिढी आलेली आहे, शेवटची पिढी असं मी म्हणत नाही। तुम्ही तुमच्यासारख्या आताच्या तरुण पिढीने पिढी माझी टिकवली तर बहुरूप्यांची तर पुढे चालेल आयुष्यभर। अशा तुमच्या पोराबाळांना माहित होणार नाही तर बहुरूपी हा काय करत होता, काय म्हणत होता, कशाचं वर्णन करत होता, तुम्ही तुमच्या पोराबाळांना सांगत बच्चान। आणि तुम्ही आमच्या कलेला वाव दिलं तर बहुरूपी हा पूर्णपणे पुढे म्हणजे पिढ्यानपिढ्या टिकेल। म्हणजे तरुण पिढीला होणारे म्हणजे त्रास। आणि आधीच्या काळामध्ये आमचे आजे पंजे पहिले फिरायला गेले तर लोक आपली ज्वारी, बाजरी, मका आपल्या सूप टोपलं पाट्या भरून लोक धान्य वगैरे सही द्यायची। पहिला पैसा नव्हता। आताही लोकांपाशी पैसा आला, लोकांना वाटते बाबा माझ्यासारखा पैसा कोणालाच नाही। पहिला पैसा राजांच्या काळामध्ये पैसे वगैरे नव्हता, पहिलं धान्य वगैरे भरपूर पिकायचं। आमच्यासारखा कोण फिरायला गेला का त्यांना आपले शेतकरी लोक आपले धान्य वगैरे वाढायचे आणि त्याच्या जीवावरच बहुरूपी कलाकारांचं आपलं पोट जीविका भागायची। आता सध्या बी आमची पोट जीविका बहुरूपी ह्याच्यावरच भागते। सध्या बी आम्ही बी आता जास्त करून आता आम्ही फिरत नाही। आम्ही लोकांना सांगतो बाबा आम्हाला बी कामधंदा करायची आपली आवश्यकता आहे। काय लोक म्हणतात ही तर न ताट आहे, त्याला कामधंदा करायला काय झालं। काय लोकांचं आपलं बोलणं येतं त्यांनी कामधंदा करावे, त्यांनी कुठेतरी कामाला जावं, त्यांना आता ही फिरायचं बंद करावं। काय लोकांना असं वाटतं आताच्या तरुण पिढीला। लॉकडाऊन मध्ये आम्ही फिरायला गेलो की लोक म्हणायचे करोनाचा पिरियड आहे, तुम्ही घरोघरी फिरताय, तुम्ही अजिबात फिरू नका। आम्ही लॉकडाऊनचा परिणाम लय भोगला। म्हणजे एवढा त्रास झाला की लॉकडाऊन मध्ये आम्हाला एक वेळेस चूल पेटत होती तर एक वेळेस चूल पेटत नव्हते, अशी अवस्था झाली लॉकडाऊन मध्ये आमची। किराणा माल वगैरे आम्हाला त्यांनी भरून वगैरे दिला, त्याच्यावर आमची उपजीविका भरली। आमच्या मुलाबाळांचं पोट वगैरे त्याच्यावरच ही झालं। मग लॉकडाऊन मध्ये असंच आम्ही आपलं दिवस काढत लॉकडाऊन असं घालवलं आम्ही। तर आता पण आम्ही आता चोरट्यांचं ही सुटलेलं आहे। आता आम्ही गावोगावी फिरायला गेलो का गावात आम्हाला सरपंच, पोलीस पाटील ह्यांना भेटल्याशिवाय आम्हाला गावात फिरता येत नाही। पण अगोदर असं काही नव्हतं, सरपंचाला भेटा, पोलिसाला भेटा, पोलीस पाटलाला भेटा, अगोदर असं काही आम्हाला नव्हतं। पहिलं आम्ही कसं बी फिरायचं, रानात, मळ्यात, गाव वगैरे फिरायचो। आताच्या तरुण पिढीला मी एकच सांगू इच्छितो, आता तुम्हाला बहुरूपी माहित आहे, आमच्या कलेला वाव देवो, आमच्या कलेची निंदा टीका माप काढू नये हीच कृपा करून विनंती आहे। एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।